नमस्कार। आज आपण नामदार मुरलीधरांना मोहोळ विचार मंच माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांचे आगमन होत आहे। यांनी या ठिकाणी सुंदर असं वारकऱ्यांसाठी मसाज सेंटर या ठिकाणी आपण पाहू शकता। माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना वारकऱ्यांची सेवा आगमन होत आहे। सेवा धर्म या सर्व मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या युवा मंचाने या ठिकाणी पार पाडत आहेत। हे बघा, अतिशय सुंदर आणि खूप छान असं मसाज सेंटर या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांच्या हस्ते पिशवी वाटप चालू होणार आहे। तरी सर्व मोहोळ यांनी वारकरी संप्रदायाने त्याचा लाभ घ्यावा। आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण त्यांना विचारूयात। काय सांगा, तुम्ही वारकऱ्यांची सेवा करत आहात याबद्दल काय बोलू? माननीय नामदार मुरलीधरांना मोहोळ यांचे थोड्याच वेळात आगमन होत आहे। माननीय नामदार आपण दरवर्षी लोकप्रिय खासदार मुरलीधरांना मोहोळ यांचे थोड्याच वेळात आगमन होत आहे। वारी कंटिन्यू करतात का या ठिकाणीच फक्त? मुरलीधरांना मोहोळ यांच्या आगमनानंतर पिशव्यांचं वाटप होणार आहे। तरी सर्वांनी या आराम नाही लाभ द्यावा। यांनी काढलेला आपण वारकऱ्यांनाही विचारूयात। ताई, हे जे मसाज करत आहात काय वाटतं आपल्याला? पतितपावन संघटना श्रीराम नवमी उत्सव समिती डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने वारकरी आरोग्य सेवा आणि सर्व निःशुल्क आहे। मुरलीधरांना मोहोळ विचार मंच त्यांच्या काही कार्यकर्त्यांना विश्वास भाऊ मनेरे, मनोज भाऊ पवार, दुष्यंत राजे जगताप, योगेश भाऊ ठाकरे या ठिकाणी मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री यांच्या पॅनलमध्ये उभे आहोत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी दुष्यंत राजे जगताप सर आहेत। सर, हे जी वारकऱ्यांची आपण सेवा अखंड करत आहात त्याबद्दल काय सांगा? वारकरी हा एक विभाज्य घटक, या विभाज्य घटकाची सेवा करणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं। आणि आपण हे आता आम्ही पाहिलं आणि वारकऱ्याची प्रतिक्रिया घेतली की त्यांना मोफत मसाज या ठिकाणी केले जाते आणि हे साधी सोपी गोष्ट नाही आहे, याबद्दल काय सांगा? नाही, या गोष्टीमध्ये मुरली अण्णांनी जे आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ही सेवा करतो आणि अण्णांनी ज्या विचारांनी ज्या तळमळीने आम्हाला सांगितलं त्या तळमळीच्या हिशोबाने आम्ही ही सेवा करतो। मसाज याच्या व्यतिरिक्त आणखी वारकऱ्यांसाठी आपण काय काय सेवा? औषध वाटप आहे, त्वचा रोगावरती औषध वाटप आहे, हाडांचा जो ढिसळपणा आहे त्याच्यावरती औषध वाटप आहे, नेत्र रोगावरती डोळे तपासणीवरती, कान नाक घसा याच्यावरती औषध वाटप आहे। नंतर मुरलीधरांना मोहोळांच्या हस्ते आपण पिशव्यांचं वाटप करत आहे, जेणेकरून वारकऱ्यांना 15 दिवस सामान घेता यावं या गोष्टीसाठी आपण ते वाटप करतो। बघा, ज्या लोकांना पंढरपूरला पायी वारी करता येत नाही इथेच समाधान वाटतं वारकऱ्यांची सेवा करण्यात आणि हा संपूर्ण परिसर पाहता खरंच पुणेकर पुण्यवंत आहेत असं म्हणायला काही वाव ठरणार नाही। या संपूर्ण न्यूजसाठी भारतीय जनमत न्यूज आणि पुणे, धन्यवाद।